ॲक्च्युली मित्रांनो, आजच महाराष्ट्रामधल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मला आठवला माझ्या आयुष्यातला एक निवडणुकीचा प्रसंग, जो मी स्वतः लढत होतो. नमस्कार, ट्रेंड्स बाय मंगेशमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी मंगेश शिंदे. माझ्या आयुष्यातला एक किस्सा आपल्यासमोर मांडत आहे. झालं असं की 2005-06 ची गोष्ट असेल. मी कॉलेजला फायनल इयर असताना NCC मधनं मी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून विद्यार्थी मंडळात माझी निवड झाली. त्याचबरोबर असेच प्रत्येक वर्गातून क्लास रिप्रेझेंटेटिव्हची अशी 14 जणांची टीम बनत होती आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळी. आणि त्याचबरोबर कॉलेजचे प्राध्यापकांची एक टीम असायची, जी त्याच्यामध्ये प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून काम करायचे आणि या विद्यार्थी मंडळाच्या मदतीसाठी म्हणा किंवा याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणून विद्यार्थी मंडळावरती प्राध्यापकांची निवड झालेली असायची. तर आमचं तो पहिल्यांदा तर, आणि त्याचं रिफ्लेक्शन असं मला खास आवर्जून आठवलं का असं, तर आमचंही इलेक्शन जेव्हा पहिल्यांदा ठरलं, तारीख ठरली, तर त्या दिवशी नेमकं त्या वर्षी सांगली कोल्हापूर भागामध्ये खूप मोठा पूर आल्यामुळं बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये कॉलेजेस बंद होते, सगळी सरकारी कार्यालय बंद होती. त्यामुळे त्यावेळेस ती इलेक्शन थोडीशी पोस्टपोन करायला लागली होती 3 आठवड्यांच्या कालावधीमध्ये. आणि आता सुद्धा आपण बघितलं की 2 तारखेला काही 2 तारखेमध्ये आपल्या इथं काही ठिकाणी इलेक्शन झाले आणि आज 20 तारखेला पण काही राहिलेल्या ठिकाणी सर्व ठिकाणी इलेक्शन झाले. तर तो एक रिफ्लेक्शन त्या साम्य त्यातलं एक मला आठवतंय. आणि त्याच्यानंतर जे झालं, आम्ही जेव्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आमचं फायनल इलेक्शन ठरलं आणि आम्ही वोटिंग झालं, 14 लोकांचंच वोटिंग होतं, जे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होते आणि त्यांचंच वोटिंग, आणि त्यातूनच एक विद्यार्थी प्रतिनिधी किंवा सचिव ज्याला आपण म्हणू, GS जनरल सेक्रेटरी म्हणता येतं किंवा त्यावेळेस युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह असं पण म्हणता येतं. तर त्या सगळ्या त्यासाठीचं इलेक्शन जे घडत होतं, तर त्यामध्ये माझा विजय झाला होता 8 विरुद्ध 6 मतांनी. तर त्यानंतर जी परिस्थिती, आता ऍक्च्युली 14 लोक, त्यामध्ये सगळे चांगले मित्र सुद्धा होते, त्याचबरोबर काही चांगले ओळखीचे परिचित पण होते. तर त्यामध्ये माझा मित्रच माझ्यासमोर उभा होता. तर त्यावेळेस झालं असं की जेव्हा निकाल घोषित केला आणि 8-6 माझा विजय झाला, तर त्यावेळेस माझ्या मित्राचं, ऑब्व्हियसली कोणी हारलं तर थोडंसं ते एक दडपण असतं किंवा काय असतं, त्यातही मी त्याला भेटलो, मित्रा, हा निकाल आत्तापुरताच होता, आपल्या दोघांना एकत्र काम करायचं किंवा आपल्या सगळ्या 14 जणांना एकत्र येऊनच काम करायचं विद्यार्थी मंडळामध्ये. तर तू काही हा पराभव तुझ्या मनाला लागून घेऊ नको, आपण नक्कीच चांगलं काहीतरी काम करू एकत्र येऊन. आणि त्यानंतर कॉलेजमध्ये कधीही न घडलेली गोष्ट तिथं घडली होती की आपण प्रतिस्पर्धी असेल किंवा त्याला असेल, तर बऱ्याचदा प्राध्यापक प्रतिनिधींनी जोरदार भांडणं किंवा काय बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या पाहिल्या होत्या. आणि मी त्याला आलिंगन दिलं होतं की तू मित्रा काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे, हे त्याला एक आश्वासन दिलं होतं. आणि त्याच्यामध्ये ते पराभवाचं दडपण असेल किंवा पराभवानं तो जर काय खचला जाऊ शकत होता, तर ते मी त्याला थांबवायचा खूप चांगला प्रयत्न केला असं मला आज वाटतं. आणि त्यावेळेसही ते घडलं. प्रत्येक प्राध्यापक प्रतिनिधी तिथं आल्यानंतर म्हणले की आम्ही एवढ्या वर्षांमध्ये एवढी इलेक्शन पार पाडली, पण आज सारखं इलेक्शन कधी झालं नव्हतं. मित्रांनो, संदेश मला असं सांगायचा, कदाचित आजच्या इलेक्शनमध्ये बऱ्याचशा गोष्टींचं साम्य आलं. त्यानंतर बरेचसे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात बघताना म्हणतात की अरे, हा माझा दुश्मन होता किंवा माझा प्रतिस्पर्धी होता आणि तो जिंकला, मी हारलो, मी जिंकलो, तो हारला. जे काय घडेल, उद्याच निकाल लागतात त्याचे. त्यामुळे घोडा मैदान सुद्धा दूर नाहीये. पण मी असं माझ्या बाबतीत झालेला दिवस असा की त्यानंतर मी त्याला आश्वासित केलं की आपण खूप चांगलं काम करू शकू, आणि कॉलेजमध्ये खरंच खूप चांगलं काम आम्ही करू शकलो. त्याचबरोबर माझी त्यानंतरच्या विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळावरती पण निवड झाली होती. का तर माझे तेवढे थोडेसे डॉक्युमेंट्स त्याला सपोर्टिव्ह होते, जे माझे अचिव्हमेंट्स होत्या NCC मधल्या, स्पोर्ट्स मधल्या आणि इतर काय, त्याच्यामधून मला खूप चांगली संधी मिळाली. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.